आपल्या नाशिकमध्ये नाही तर सगळीकडेच हा गैरसमज पसरत चाललाय की काहीतरी कंटेंट बनवून पोस्ट केला तर आपण पण व्हायरल होऊ आणि त्याचाच आपल्या बिझनेसला पण फायदा होईल. आणि एखादी रील चांगली रीच पण देऊन जाते आणि मग तिथून पुढे तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती रोज जे मनात येईल ते रेकॉर्ड करून पोस्ट करत राहते आणि मग असेच 2-3 महिने गेल्यानंतर शेवटी ना त्यांना ग्रोथ भेटते ना त्यांच्या बिझनेसला फायदा होतो. हे असं का बरं होतं? कारण एकच आहे, कंटेंट टाईप बद्दल अर्धवट माहिती असणं. प्रश्न हा नाहीये की किती रील्स व्हायरल जात आहे, प्रश्न हा आहे की आपला मोटिव्ह काय आहे आणि आपण त्याच वेने जातोय की नाही. तुम्ही पर्सनल पेज बनवताय की बिझनेस पेज? पर्सनल पेजचे सिंपल गोल्स आहेत, अटेन्शन, रीच आणि व्हायरलिटी. जास्त लोकांनी बघावं, शेअर करावं आणि आपलं नाव लक्षात ठेवावं. इथे एंटरटेनमेंट वर्क करतं, तुमचे ओपिनियन्स वर्क करतात आणि रिलेटेबिलिटी वर्क करते. त्यामुळे पर्सनल पेज व्हायरल होण्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि बिझनेस पेज मध्ये काय? बिझनेस पेजचा गोल व्हायरल होणं नाही तर ट्रस्ट बिल्ड करणं, क्लॅरिटी देणं आणि बिझनेसच्या ऍक्च्युअल ऑडियन्स पर्यंत पोहोचणं हा आहे. इथे डिसेंट रीच पण चांगली आहे जर कंटेंट राईट ऑडियन्स बघत असेल तर. त्यामुळे बिझनेस पेज जास्त व्हायरल जात नाही, पण जी ऑडियन्स बिल्ड होते ती तुमच्या सर्व्हिसेस किंवा प्रोडक्ट्स मध्ये इंटरेस्टेड असते. आणि प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा तुम्ही या दोन्ही गोष्टी मिक्स करतात. कधी एखादा फनी रील, कधी एज्युकेशनल, तर कधी एखादा ट्रेंड. त्यामुळे सर्वात आधी हा डिसिजन खूप इम्पॉर्टंट आहे की तुमचा ऍक्च्युअल गोल काय आहे. फेम, कम्युनिटी, लीड्स आणि बिझनेस. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बिझनेसच्या कंटेंट स्ट्रक्चरवर बोलूयात. त्यानंतर पर्सनल फॉलो करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.